पवारांचं एक विधान आहे, तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला काम करून देणार आणि तुम्ही मला काट मारली तर मी पण तुम्हाला काट मारण्याचा थेट इशारा अजित पवार यांनी दिलेला आहे. मला असं वाटतं ही सौदेबाजी आहे किंवा धमकी याला म्हणता येईल. ते असंही म्हटलं की तुमच्या हातात मत द्यायचं आहे, माझ्या हातात निधी द्यायचा आहे. निधी अजितदादाच्या घरचा नाही, निधी हा जनतेच्या करातून दिला जातो. अजितदादाच्या घरातून नाही दिला जात, हा करातून येतो, घरातून नाही जात. आणि त्यामुळे अजितदादासारख्या जबाबदार, आता जबाबदार शब्द वापरावा नाही वापरावा मला माहिती नाही, परंतु अशी व्यक्ती जर अशा पद्धतीनं जनतेस धमकी देत असेल मतासाठी, तर निवडणूक आयोग काय करतं हा माझा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे. का निवडणूक आयोग आता अजितदादांच्याही घरी पाणी भरायला जातं आहे हे जनतेनेच बघितलं पाहिजे, परंतु अशा धमक्या देण्याचा प्रयत्न करू नये असा सुद्धा इशारा अजितदादांना आम्ही देतो. काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. महायुती आणि महाआघाडी दोघांमध्ये अनेक ठिकाणी जमलेलं नाही, सगळ्यांची भूमिका बऱ्यापैकी एकला चालूची आहे. असं नाही म्हणता येणार. बऱ्याच ठिकाणी आमचं महाविकास आघाडीचं तरी झालेलं आहे, परंतु या निवडणुका स्थानिक वेगवेगळे इक्वेशन्स असतात, त्याच्यावर होत असतात. त्यामुळं याचं गणित ओव्हरऑल आघाडीला कोणत्याही लावणं मला असं वाटतं योग्य होणार नाही. कारण स्थानिक कित्येक लोक 10-10, 20-20, 25-25 वर्षाने एक नगरपालिकेमध्ये कोणत्या का पक्षाचे, काही तर व्यक्ती आहेत त्यांच्या आघाड्या आहेत, ते कोणत्या पक्षाचे नाही, आणि म्हणून त्याच्यात फार काही राजकीय घ्यावं असं मला नाही वाटत. शरद पवारांचं एक विधान आहे, मनसेला सोबत घेण्याबाबत एकत्रित चर्चा करावी, सत्याच्या मोर्चाप्रमाणे एकत्र मैदानात उतरायला हवं तरच लाभ. बिलकुल ही भूमिका शिवसेनेची पण आहे. कारण आपल्याला कोणाला हरवायचंय, कोणाची मस्ती, कोणाची दादागिरी जिरवायची आहे, त्याच्यासाठी आपल्यात विभाजन करून चालणार नाही, आणि म्हणून ही भूमिका आमची सुद्धा आहेच. काल गणेश नाईकांनी जे उद्घाटन केलं तिथे गणेश नाईकांचं एक वाक्य सध्या फार चर्चेत आहे, अमित ठाकरेंचा गुन्हा मागे घ्या. आता गणेश नाईकांना अमित ठाकरेंबद्दल इतका का पुळका आला ही चर्चा. मलाही सांगा याचा अर्थ, आता गुन्हा मागे घ्या, ठीक आहे, घेतील नाही तर न घेतील, त्यांनी अमित ठाकरेंना काही फरक पडणार नाही. परंतु एकीकडे तुमचंच सरकार गुन्हे दाखल करतं आणि एकीकडे तुम्हीच मागे घ्या म्हणतं, म्हणजे नेमकं काय? तुम्हीच या सगळ्या गोष्टी करायच्या, तुम्हीच त्यावेळेस थांबवायला पाहिजे होतं, किंवा मग केलं अमित ठाकरेंचं उद्घाटन, सोडून द्यायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे हा दुटप्पीपणा काही बरोबर नाही आहे. एक तर अमित ठाकरेंनी केलं तर तुम्ही नव्याने का करता? असं काय तुम्हीच केलं पाहिजे असं काय कुठे ठरलेलं आहे का? ते केलंय का अमित ठाकरेंनी उद्घाटन, ते कबूल केलं पाहिजे. गुन्हा दाखल करणारे प्रशासन तुमचंच, आणि आता मागे घ्या असं काय गणेश नाईक म्हणल्याने गुन्हा मागे होत असतो का? त्याची एक प्रोसेस आहे, ते अमित ठाकरे करतील. निवडणुकीआधीच भाजपने सेंचुरी मारली आहे, 100वर जागा बिनविरोध, नगराध्यक्ष तर काल झालेच, आता सदस्यही झाले. हे पहा, ठिकठिकाणी मीही आता मराठवाड्यात सगळीकडून माहिती घेतली. भारतीय जनता पार्टीनं प्रचंड दबाव तंत्र, प्रशासनाचा मिसयूज लावलेला आहे. ठिकठिकाणी वेगवेगळे प्रलोभनं दाखवले जातात कित्येक ठिकाणी. काल आमच्याही कित्येक उमेदवारांचे फोन आले, हा आमदार मागे लागला, तो आमदार मागे लागला, एवढी रक्कम घे म्हणतो, नाही तर रक्कम नाही घेतली तर अशा पद्धतीनं प्रलोभन दाखवतो, प्रलोभनाने नाही झालं तर भीती नाही करतो. आणि म्हणून सत्तेची मस्ती, सत्तेचा माज हा भारतीय जनता पार्टीला चढलेला आहे, आणि म्हणून त्याचे परिणाम. मला सांगा, गिरीश महाजनांचीच बायको काय येते, रावलांचीच आई काय येते? एखाद्या सामान्य कार्यकर्त्याची बायको किंवा कार्यकर्ते निवडून आले बिनविरोध, भारतीय जनता पार्टीकडून का होत नाही ते दाखवा. गिरीश महाजनांचीच बायको का, रावलांचीच आई का, मंत्र्यांचीच, म्हणजे जे मोठे सत्ताधीश आहे यांचेच का? मग एखादा मी म्हणेल चला सोडा, आमचं सोडा. भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्याची, सामान्य कार्यकर्ती किंवा कार्यकर्ता का बिनविरोध निवडून नाही आलेला? त्यांच्यासाठी कोणी काही करत नसतं, स्वतःसाठी ते करतात, आणि त्याचे ते परिणाम आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचं नाव मतदार यादीतून गायब झाले. 3 टर्म नगरसेवक राहिलेले सुधीर भगत यांचं नाव मतदार यादीतून वगळण्याचं समोर आले. हे पहा, मतदार याद्याची माहिती, काल मतदार याद्या महानगरपालिकेत जाहीर झालेल्या आहे. मतदार याद्यामध्ये प्रचंड घोळ आहे. सगळ्या मतदार याद्यामध्ये कित्येक प्रभागाच्या बाउंड्री सोडून बाहेरचे मतदार तिथं आलेले आहे.
शेकडोनी नव्हे तर हजारोनं असं झालेलं आहे. ज्या सीमा वॉर्ड रचना केली, मग वॉर्ड रचना कशाला करायची? 10,000चा 50,000चा वॉर्ड करा टाकायचा, कुठलेही 50,000 मतदार घ्यायचे असं घ्यायला पाहिजे होतं. मग वॉर्ड रचना करायची, वॉर्डाची बाउंड्री करायची, आणि त्या बाउंड्रीच्या बाहेरचे मतदार येतात कसे मग याच्यामध्ये? झोपलेलं आहे का निवडणूक आयोग? जर तुम्ही वॉर्ड रचना करताना उत्तरेला हे, पूर्वेला हे, पश्चिमेला हे, दक्षिणेला हे म्हणता, मग या सीमेरेषेच्या बाहेर मतदार येतात कसे? आणि म्हणून सगळ्या मतदार याद्यामध्ये मी काल संभाजीनगरात जवळपास 7-8 वॉर्डांमध्ये जाऊन आलो प्रभागात, सगळ्या ठिकाणी हीच बोंब आहे. आणि नंतर काल आदित्य साहेबांनी सुद्धा मुंबईमध्ये, मुंबई महानगरपालिकेच्या अशाच पद्धतीने सगळ्या महानगरपालिकेच्या, पुण्याची अशी तक्रार आहे, पिंपरी चिंचवडची अशी तक्रार आहे, ठाण्याची अशी तक्रार आहे. मतदार याद्यामध्ये वॉर्ड रचनेच्या ज्या सीमा आहे याच्या बाहेरचे हजारो मतदार, एखाद वेळेस हे मतदार तिकडं पण असतील, इकडं पण असतील. परंतु मी काही 3-4 प्रभागाच्या स्वतः बघितल्या, त्याच्यामध्ये स्पष्टपणे झालेलं आहे की या मतदार याद्यामध्ये बरं, त्याच्यात निवडणूक आयोग काय म्हणतो, आता व्यक्ती टू व्यक्ती कंप्लेंट करा, असं जरुरी नाही आहे. जर आम्ही या सीमारेषेच्या बाहेरचा माणूस या मतदार यादीत आला असेल, ह्या वॉर्डाची सीमा ही असेल, तर त्याचा जर अर्ज आला तर व्हेरीफाय केलं पाहिजे तो खरंच तिथं आहे का नाही आहे, त्याचं नाव कट केलं पाहिजे. तो जिथं राहतो तिथं टाका, कोणाचं गळा असं आमचं म्हणणंच नाही आहे. परंतु या मतदार याद्यामध्ये प्रचंड घोळ आहे. निवडणूक आयोगाने, राज्य निवडणूक आयोगाने या सगळ्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. निश्चित आम्ही याची तक्रार करणार आहोत. काल धाराशिवमध्ये भाजप आणि शिंदेच्या सेनेचा फाटला आहे. आता तो वाद इथपर्यंत गेलाय की दुश्मन का दुश्मन दोस्त, याचा अर्थ तिथे तुमची शिवसेना आणि त्यांची शिवसेना याच्यासोबत म्हणजे एकत्र लढू शकतात असं चित्र निर्माण झालंय. वाटतं होऊ शकतं? हे पहा, आता कुठं ओरिजिनल भारतीय जनता पार्टी त्या धाराशिवला, पद्मश्री पाटलाचा तो राणा रणजित सिंग भारतीय जनता पार्टी बघतो. भारतीय जनता पार्टीचे लोक तर कुठं बाजूला बिचारे माहीत पण नाही आहे. आता तेच काही ठिकाणी आघाडी, आता सुजित ठाकूर भारतीय जनता पार्टीचा राज्याचा सरचिटणीस होता, आमदार होता, आघाडी केली सगळ्यांनी मिळून. पक्ष भारतीय जनता पार्टी पण नाही आहे, आमची शिवसेना पण नाही आहे, पण आघाडी झालेली आहे. आणि म्हणून असं धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. याला कारण राणा जगजितसिंह जे आहे यांची एकंदर यांच्या विरोधात, कारण पद्मश्री पाटलांच्या विरोधाचा रोष आजही कायम आहे आणि त्याच्यामुळे तिथं काही ध्रुवीकरण काही ठिकाणी झालेलं आहे. 2 शिवसेना तिथे एकत्र येऊ शकतात का? मला नाही वाटत असे ना, स्वतंत्र लढतील. ठीक आहे, थोडी एकत्र मलाही मध्ये आणि यालाही मध्ये असं म्हणतील. नाही, सूर वगैरे काही जुळलेलं नाही. दोन्ही शिवसेना, तिथं शिवसेना आम्ही मानतच नाही, परंतु आमची शिवसेना लढतीये. काही ठिकाणी आघाड्या जागाचं ऍडजस्टमेंट निश्चित झालेली आहे. जयकुमार गोरे कडकरी म्हटले की विकास फक्त भाजपच करू शकतं, भाजप काम दाम दंड घेऊन कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहे. जयकुमार गोरे हे लक्षात येतं, कार्यकर्त्यांच्या नाही, कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांच्या पाठीशी आहे. जर गोरेंनी, जर खरं आता गोरे ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचे आहे नाही आहे, परंतु राजन पाटलाची सून, मी आता तोच पुन्हा मुद्दा, राजन पाटलाची सून निवडून येऊ शकते बिनविरोध, सत्तेचा मिसयूज करून. बाकीची का नाही येऊ शकत हो? रावलांची आई येते, गिरीश महाजनांची बायको येते, पण बाकी कार्यकर्ते काय येतात? आणि विकास कोणता साधला भारतीय जनता पार्टीनं? आज 7,000 8,000 आत्महत्या 2-2.5 वर्षामध्ये. आत्ता या मराठवाड्यामध्ये 1 जानेवारीपासून 900च्या वर आत्महत्या झाली. आणि मग कोणता विकास केलेला आहे? रस्ते खड्डे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर खड्ड्याची म्हणजे रस्त्याची चाळणी झालेली सगळ्या ठिकाणी. सिंचनाचे सगळे प्रकल्प कुठं फुटलेले, कुठं तुटलेले आहे. रस्ते जसेच्या तसे पडलेले. 20-20 वर्षांना मुंबई गोवा महामार्ग होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं या विकासाच्या गप्पा नुसती भारतीय जनता पार्टी मारते. जयकुमार गोरेंच्या म्हणण्यात कोणतंही तथ्य नाही. एक वेगळा प्रश्न विचारतो की जे अतिवृष्टीचं अनुदान आहे ते अजूनही 40 ते 45% शेतकऱ्यांना मिळालेलंच नाहीये. रद्द केलेली KYC भस्मासूर अजूनही कायमच आहे. मी ग्रामीण भागात फिरतोय, दररोज जात असतो. 40 ते 45% लोकांना रक्कम आली असेल, परंतु जी जाहीर झाली ती आलेली नाही. बागायतीचे आता काही लोक उपोषणाला बसलेले बघा. श्रीरामपूर तालुक्यामध्ये वेगळे, वैजापूर तालुक्यामध्ये वेगळे, नेवाशात वेगळं, गंगापूरमध्ये वेगळं, येवल्यात वेगळं, वैजापूरला वेगळं. त्यामुळे 40-45% समजा डिक्लेअर केलेलं आहे 8,500 रुपये, आले 1,500 रुपये.
1000 रुपये, 500 रुपये. त्यामुळं आम्ही या पॅकेजचं झालं काय याचा पंचनामा केला आहे. परंतु आता पुन्हा एकदा तहसीलदारापासून कलेक्टरांपर्यंत भेटून एक पंचनामा या सगळ्या मदतीचा आम्ही करणार आहोत. महेश सावंत असं म्हणतात की मुंबई महापालिकेत ठाकरे यांचाच महापौर बसणार, महाविकास आघाडीचं काय? कोण म्हटलं? महेश सावंत नाही आहे, प्रश्न प्रॉपर. मुंबई महापालिकेत म्हणजे ठाकरेंचाच महापौर बसणार, बरोबर बोलले, ते काय चूक बोलले. महाविकास आघाडीच काय? ठाकरेंचा आणि महाविकास आघाडीचा काय वेगळा आहे का? ठाकरे महाविकास आघाडीतच आहे. महाविकास आघाडी ठाकरेंनीच बनवलेली आहे ना या महाराष्ट्रात. त्याच्यामुळे ठाकरेंनीच इथं सुरुवात केल्यामुळे देशात बनलेली आहे. त्यामुळे ठाकरेंचाच बसणार म्हणजे काय, महाविकास आघाडी त्यासोबत असणारच. जुनी चर्चा पुन्हा खतखत होते. ते उदय सामंतांची जी चर्चा होती की ते बाजूला जाणार, 10-20 आमदार सोबत घेणार, जाऊ शकतात इकडे तिकडे कुठं. तुम्हाला काय वाटतं सगळ्याबरोबर? मी काल परवाच बोललो आपल्याशी बोलताना की आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे साहेबांचे कित्येक मंत्री त्यांचं ऐकत नाही. त्यांना कंट्रोल देवेंद्रजी फडणवीस साहेब करतात. आणि याच्यात उदय सामंताचं नाव एकदम वरचं आहे. अन्य काही मंत्री त्याच्यामध्ये आहेत. मला वाटतं ते हळूहळू यथावकाश समोर येतील. त्यामुळे जे सत्य आहे ते सत्यच आहे. उदय सामंत लीड करतायत या दुसऱ्या याच्यासाठी ते मला माहिती नाही, परंतु ते एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकत नाही एवढं मला माहिती आहे. त्यांना ऑपरेट देवेंद्रजी फडणवीस करतात. सामनातून दावा केला आहे की शिंदे सेनेचे 35 आमदार फुटणार. फुटू शकतील. आत्ताच्या घडीला शिंदेचा फुगाच आहे ना तो. कित्येक लोक हे शिंदेचे नाहीच आहे. शिंदे साहेबांचे कित्येक लोक नाहीच आहे ना. भारतीय जनता पार्टीनं दिलेले काही उमेदवार आहे काही ठिकाणी. जागा भले त्यांना सुटली असेल त्यावेळेस, पण उमेदवार भारतीय जनता पार्टीचेच आहे. बरेच आहे याच्यात 10-15 तर एकदम डायरेक्ट. आता समजा मुलजी पटेल मुंबईमधला अजूनही कधी शिंदेचा फोटो सुद्धा लावत नाही. निवडून आला त्यांच्या पक्षाकडून. त्याचे फोटो देवेंद्रजी नरेंद्र मोदीचे असतात. बाकी काय कोणाचं लावत नाही तो भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस आहे, अजून पण आहे. आता आमच्या इथे संजय न जाधव आपल्या इथं, ते काय शिंदेच्या सेनेच्या थोडी आहेत. त्यामुळे असे खूप लोक आहेत 10-15 की जे भारतीय जनता पार्टीचेच आहेत. ज्यावेळेस भारतीय जनतेला गरज पडेल त्यावेळेस आणखी 5-5, 2-2, 1-1 घेऊन ते जसं सामना सांगितलं तसं होऊ शकतं. वरच्या गोष्टींवरून दावा केला जातो का काही दाव्यासाठी काही आहे? नाही, हे लोक हे पहा, हे आज नाही तर उद्या होणार आहे. हे लोक आज नाही तर उद्या सगळे भारतीय जनता पार्टीत जाणार आहेतच. मी नाव तुम्हाला सांगितलं ना, एक मुलजी पटेल एक उदाहरण. तुम्ही मुंबईतून माहिती घ्या, सगळी भारतीय जनता पार्टीतच आहे. राणे आले निवडून, पण ते काय त्यांच्या पक्षात आहे का? नाही आहे. फुटणार म्हणजे भाजपमध्ये जाणार का तुमच्याकडे पण परत येऊ शकतो? उद्धव साहेबांनी सांगितलेलं स्पष्टपणे, गद्दारांना आमच्या घरात प्रवेश नाही. मनसेचे चारकोप विधानसभा अध्यक्ष दिनेश साळवी यांनी एक आरोप केला आहे की दुबार मतदार ओळखपत्रासाठी निवडणूक आयोगाने जी डबल स्टार योजना केली होती ती पूर्णतः फेल झालेली आहे. कारण अनेक ठिकाणी दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार खूणच नाही. मतदार यादीचं मी आधीच सांगितलं, मतदार याद्या चुकलेल्या आहे. उलट्या जास्त चुका आता या महानगरपालिकेच्या मतदार याद्या झालेल्या आहे. शहरात एकेका 2-2, 3-3 ठिकाणी नाव तर आहेच, परंतु वॉर्डाच्या सीमारेषाच्या बाहेरचे लोक मतदार यादीत आलेले आहे. कित्येक वॉर्डांचा काही संबंध नसणारा. आता मुंबईमध्ये समजा वरळी आहे, बांद्राचे मतदान वरळीत आले, काय संबंध आहे समजा. किंवा विक्रोळी आहे, विक्रोळीचे मतदान दादरला आले, काय संबंध आहे. असं मोठ्या प्रमाणावर मतदार यादीमध्ये घोळ झालेला आहे. आणि हा पूर्ण महाराष्ट्रात आहे. मी संभाजीनगरची आत्ता आधी माहिती सांगितली तुम्हाला. वॉर्डाच्या जी सीमारेषा याच्या बाहेरचे मतदार याच्यात आलेले, हे जाणीवपूर्वक आले. 100% कळतं. कारण एखादा वॉर्डाच्या बाउंड्रीच्या जवळचा माणूस आला तर मी समजू शकतो, पण क्रॉस करून 2 वॉर्ड 3 वॉर्ड क्रॉस करून येण्याचा काहीच संबंध येत नाही. डबल स्टारचं काय नाहीच केलं. निवडणूक आयोग झोपलेलंच आहे ना 1 स्टार आहे ना 2 स्टार आहे, काही स्टार नाही, कोणता स्टार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनीच मान्य केलंय की पैठणमध्ये 562 दुबार नाव आहे. मग ते गाळायला कोणी थांबवलं जिल्हाधिकाऱ्यांना? भुमरे जे बोलले 20,000 मतदार मी बाहेरून आणले ते सत्यच आहे ना. याचा अर्थ त्याला दुजोरा जिल्हाधिकारी देत आहेत. भुमरे सांगितलं मी 20,000 मतदार बाहेरून आणले, याचा अर्थ ते 20,000 मतदार तिथे राहतच नाही.
कायदा काय सांगतो निवडणूक आयोग? कुठेही राहणाऱ्याला कुठेही मतदान थोडी करता येतं. मी जिथं रेसिडेन्स आहे माझं तिथंच मला मतदान करता येतं. मी कुठेही नाही मतदार यादीत नाव ठेवू शकत. महापालिकेतही अनेक आक्षेप यायला सुरुवात झाली आहे. येणार ते, मी आधी सांगितलंय सगळ्याविषयी. महापालिकेत सगळ्या प्रभागात आक्षेप आहेत. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पोस्ट केलेली आहे, त्याच्यामध्ये म्हणतात की ठाकरे म्हणजे मुंबई नाही, ठाकरे म्हणजे मराठी माणूसच नाही. केशव उपाध्ये बिचारा साधा माणूस आहे, परंतु त्यांना अजून घरात बसून एवढं बोलणं म्हणजे ठाकरे आणि मुंबई कळाली अशातला काही भाग नाही. ठाकरे अजून भल्यांना कळालेले नाही. केशव उपाध्यायांना काय करणार? त्याला आशिष शेलारांच्या त्या भूमिकेला समर्थन दिलं असं सांगितलं. आशिष शेलारांची काय भूमिका आहे? आशिष शेलारांची भूमिका काय? बावनकुळे म्हणतात महाविकास आघाडी मुंबईत किंचित दिसेल म्हणून. महाविकास आघाडी मुंबईमध्ये महायुतीला चित करेल एवढं सांगतो मी. किंचितचं समोरचं की काढून टाका, महायुतीला चित करेल. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.